नागपुर महानगरपालिका महिला राज्य को बढ़ावा मिला। महापौर, उप महापौर, स्थायी समिति अध्यक्ष जैसे प्रमुख पदों को कार्यभार महिला नेत्रियों ने अधीन है। इस पृष्ठभूमि पर नागपुर समय की टीम ने स्थायी समिति अध्यक्ष शिवानी दानी से सीधी बातचीत की और आने वाले समय में प्रशासन की ओर से महिला सशक्तिकरण को लेकर क्या कुछ नई योजनाओं का विस्तार किया जाएगा, यह जाना। सुनिए शिवानी दानी का विस्तृत बयान। मॅडम, नागपूर मंडपामध्ये महिलांचा कमल खिळलेला आहे, यावर तुम्ही काय बोलणार? हा जनतेचा आशीर्वाद आहे, त्यांच्यामुळेच हे आज हा आम्ही दिवस बघू शकतोय। नागपूरकरांच्या जनतेने जो आशीर्वाद दिला, ज्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला आज निवडून आल्या। जनतेचा आशीर्वाद म्हणून आम्ही स्वीकार करतो आणि आम्हाला मिळालेली जबाबदारी आम्ही नीट पार पाडण्याचा प्रयत्न करू। 8 तारखेला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिवसांवर जर आपण बोलतो तर नागपूरमध्ये स्थायी समिती म्हणा की नागपूर मंडपाची पूर्ण गोष्ट करा, महिला राजचा इथे कमळ खिळल्यानंतर तुम्ही महिलांसाठी काय अशा तरतुदी आणणार ज्यामुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना कुठे ना कुठे कमतरता मिळेल? देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर कुठे ना कुठे अंकुश घालण्याचं प्रमाण हे कमी झालं आहे आणि प्रयत्न सातत्याने होतोय। महिलांचं आरोग्य अजून सुदृढ कसं होईल यासाठी आमच्या महापौर सन्माननीय अनिताताई ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये परवा सकाळी आम्ही महिला दिवसाच्या निमित्तानं एक पिंक मॅरेथॉन आयोजित केलेली आहे। आपल्या माध्यमातून आम्ही सर्वांना अनुरोध करू इच्छितो, विनंती करू इच्छितो की सर्वांनी आपल्या सुदृढ आयुष्यासाठी, सुदृढ जीवनासाठी त्या पिंक मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करावं आणि एक पाऊल पुढे टाकावं। 8 वर्षाच्या लहान मुलींपासून 89 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेपर्यंत आज सुद्धा लैंगिक अत्याचारांच्या ज्या घोषणा आहेत, ज्या घटना आहेत त्या आपल्या कानांवर पडतात आणि आता महिला राजानंतर यावर काय नवीन कानून तुम्ही आणणार आहात? कानून आणण्याची जबाबदारी ही नागपूर महानगरपालिकेची नसते, ही शासनाची असते। आम्ही नक्कीच आत्मसुरक्षेसाठी आपण काय करू शकतो यावर नागपूर महानगरपालिका म्हणून काही सेल्फ हेल्प ग्रुप आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही असे कॅम्प राबवण्याचा आम्ही विचार केलेला आहे। महिला अजून ताकदवर कशा होतील यावर आम्ही काही ना काही प्रयत्न करतो। महिला व बालविकास कल्याण असेल आणि आमच्या महापौर अनिताताई ठाकरे असतील यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही अजून महिला कशा रीतीने सक्षम होऊ शकतील याच्यावर आम्ही काम करतोय। आणि ज्याचा उल्लेख तुम्ही केला की अगदी 8 वर्षाच्या मुलीपासून तर जे लैंगिक अत्याचार होत आहेत ती निश्चितच निंदनीय आणि फार जास्त भयंकर गोष्ट आहे। एक महिला म्हणून त्याचा स्वीकार कधीच करू शकत नाही आणि त्याची घृणाही वाटते, किळसही येते, रागही येतो। पण नक्कीच आमच्या शासनावर आमचा विश्वास आहे, आम्हाला आमच्या संविधानावर विश्वास आहे की अधिक कठोरप्रमाणे गृहमंत्री काम करतील आणि याच्यावर कुठेतरी आळा बसेल। सबलीकरणासाठी, नारींच्या सबलीकरणासाठी रोजगाराच्या कोणत्या नवीन संधी आणि काय नवीन तरतुदी आपल्या असणार आहेत? आम्ही तुम्ही जसं बोललात की संपूर्ण महिला राजाच या महानगरपालिकेवर आहे, तर सेल्फ हेल्प ग्रुपच्या मदतीनं आम्ही महिला एम्पॉवरमेंटचे काही क्लस्टर्स उभारू शकतो का, त्यांना काही मार्केट देऊ शकतो का? जसं आपण बचत गटांना 1 लाख रुपयांची निधी आपण देण्याचा प्रयत्न करतोय की ज्याच्या माध्यमातून अजून काही बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक काही शक्ती देऊ शकतो का? सो क्लस्टर्स तयार करण्यासाठी महानगरपालिका ही फार जास्त फोकस करेल आणि त्या अनुषंगानं बजेटमध्ये सुद्धा प्रावधान केलं जाईल। येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त आपण महिलांना काय अपील करणार आणि कशा प्रकारे शुभकामना देणार? सर्व महिलांना एकच अपील आहे की आपण सर्व महिला अतिशय चांगल्या प्रकारे घर चालवत असतो। आपण 50% महिला आहोत, चांगला समाज घडवण्यामध्ये आपलं योगदान असतं। आपण हे सगळं करत असताना आर्थिकरित्या सुद्धा सक्षम व्हावं, कारण की आपण लहानपणी आपल्या वडिलांवर, भावावर, पुढे नवऱ्यावर, पुढे मुलांवर निर्भर असतो। आर्थिक निर्णय स्वतः घेण्यासाठीचं जे शिक्षण घ्यावं लागतं ते आपण सर्वांनी घ्यावं। आर्थिकरित्या आपण प्रत्येक महिलांनी सक्षम व्हावं, जेणेकरून खऱ्या अर्थानं महिला सबलीकरणाचं चित्र आपण येणाऱ्या भविष्यात बघू शकतो।